आता माझे मम्मी पप्पाही मला टी व्हीवर दिसतील याचाही मंशला इतका आनंद झाला. त्याच्यामुळे तो कंटिन्यू आपल्या चॅनलवर अपलोड झालेले व्हिडिओ बघत असतो आणि इतका खुदू हसतो. चला आता ना संध्याकाळी जास्त काही बनवायचं नव्हतं. मसाले भाताचा हंडा लावून द्यायचा होता आणि बाजूला व्हायचा होता हा कढीपत्ता आमच्याच झाडाचा. आज आहे ना बटाटे नव्हते त्याच्यामुळे वांग्याचा वापर करणार होते. आणि हो, आमच्या इकडे मसाले भात जर बोललं ना तर त्याच्यासोबत लागते ती म्हणजे सोयाबीन जर मसाले भातात नसेल तर असं वाटतं तो मसाले भात अपूर्णच आहे का. त्यानंतर पटकन मसाले भात करायची तयारी करून घेतली, कारण की नंतर किचनमध्ये खूप गरम होतं आणि लगेचच भातही टाकून दिला. आणि आता सांगू का, मला एका जागेवर जायचे, ज्या जागेवर जायला मला खूप आवडतं, ती कोणती तेही सांगते मी तुम्हाला. आणि त्यानंतर ना जरी गॅस चालू दिसत असला ना तुम्हाला, तरी मला किचन लगेचच घासायचं, हे एक वेळ मला वेगळेच लागले. दुपारचे भांडे राहिलेले होते त्याच्यामुळे भांडे थोडे जास्त होते. मग म्हटलं चला आता न टाईमपास करता तेही लगेच उरकून घेऊ. आणि ना आता मला क्रिकेट अजिबात खेळता येत नाही, पण माझ्या मुलाला असं वाटतं की ही एकदम चॅम्पियन्स आहे खेळण्यामध्ये, म्हणून आम्ही दोघंच जण मस्त एकमेकांसोबत खेळून खुश होतो. त्यानंतर जरी सायंकाळ झालेली असली तर पहिले फक्त झाडू मारायचं राहायचं. आता इतकी धूळ येते त्याच्यामुळे डबल घर पुसूनच काढावं लागतं मला. आज थोडासा जास्तीचा वेळ होता माझ्याकडं. म्हटलं चला आता माझं कपाट आवरून घेते मी, इतकं घाण झालेलं होतं. घाईच्या वेळेस ना नुसते कपडे ठेवायचे राहतात, पण म्हटलं आता ना जरा निवांत वेळ येतं आवरून घेऊया सगळं. संध्याकाळी आवडीच्या ठिकाणी, ते म्हणजे रबडी खायला जायचं होतं. मला रबडी इतकी आवडते. चला आता बाय बाय.